अर्घ्य देणाऱ्या या सगळ्या संगीत उपासकांनाही वंदन करते, रसिक श्रोत्यांना वंदन करते। आज 12 जानेवारी पंडित कुमार गंधर्व यांचा 33वा स्मृती दिवस आहे। आज त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते। कुमारजींचं गाणं आपण काय वर्णन करणार, अगदी चैतन्याने भारलेलं, जसं काही शरदाचं टिपूर चांदणं किंवा गंगेचं झुळझुळ वाहणारं पाणी। वसंत बापट त्यांच्या कवितेमध्ये कुमारांच्या गाण्याची आपल्याला ओळख करून देतात। एका कुमाराची कहाणी। सकाळच्या उन्हासरस याने काय केलं, दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले। टिंबा टिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले। वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लावले। तेवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली। तशी हा सावध झाला। आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला। सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक तप करते। धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते। धरणीवरती पाय ठेवून आकाशाचा जप करते। तसा तोही फार इमानदार, उग्र एकाग्र झाला। तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला। तशी हा जो तडक निघाला, मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला। खजुराच्या बनांमध्ये संध्याकाळची सावली झाला। तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला। मग म्हणे कोणीतरी याच्यासाठी हाय म्हटले। तशी याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले। मीरेच्या मंदिरात जाऊन मारवा होऊन घुमत राहिला। कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ याने पाहिला। एवढ्यात काय घडले, महाकाल मंदिरामध्ये सनातन डमरू झडले। कण्यामधल्या मण्यांमधून मल्हाराची नागिन उठली। चंद्राच्या तव्यामध्ये ओंकाराची लाट फुटली। तेव्हा म्हणे जरा कुठे त्याच्या कंठामधली तहान भागली। आता तसं कुशल आहे, पण स्वप्नात दचकून उठतोय। म्हणे माझा सप्तवर्ण श्यामकर्ण घोडा कुठे आहे। असे हे कुमार। तर कुमारांच्या या अतिशय अलौकिक अशा स्वरांचे परमभक्त म्हणजे वसंतराव देशपांडे। पंडित वसंतराव देशपांडे हे कुमारांना गुरुस्थानी मानायचे आणि ते स्वतःला शेवटच्या श्वासापर्यंत सप्तस्वरांचे उपासक मानायचे। आक्रमक गायन शैली आणि अगदी जडजवाहीर लावल्यासारख्या त्यांच्या बंदिशी नटलेल्या असायच्या सुरांनी। रामकृष्ण बाकरे संगीत समीक्षक ते वसंतरावांबद्दल म्हणायचे की संगीत उद्यानातील ब्रह्मकमळ वसंतराव देशपांडे म्हणजे। कारण का बरं, तर ब्रह्मकमळ हे उमलायला मध्यरात्रीपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते आणि एकदा का ते उमललं की अंगोपांगी परागातून तो असं काही सुगंध पसरवतो, दरवळतो की क्या बात है। असे हे वसंतराव देशपांडे। आणि दार्वेकर मास्तर आहेत ना, त्यांची कट्यार जोपर्यंत म्यानातून निघाली नाही ना, तोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही। पण ती एकदा म्यानातून निघाल्यावर ते प्रसिद्धीच्या झोतात आले। आता एवढंच वाटतं मला की आता आपण असं समजूया, पहाटेची वेळ आहे आणि आकाशामध्ये तो तेजोनिधी येतोय आणि त्याची प्रभा फाकलेली आहे आणि वसंतरावच जणू काही आर्त सुरामध्ये त्या भास्कराची आळवणी करतायत, त्याच्या तेजाची आळवणी करतायत। तेजोनिधी लोहगौल। आणि श्रीकांत मुळावकर यांची ओळख अशी वसंतराव देशपांडे यांचे निस्सीम भक्त, त्यांच्या गायनाची भक्ती करणारे श्रीकांत मुळावकर। ऐकूया तेजोनिधी लोहगौल।